मंत्री महोदयांनी सांगितलं की प्रवीणजी दटके यांनी सांगितलेला तो स्कोपच्या बाहेरचा आहे, परंतु नागपूर शहराच्या दैनंदिन जीवनात रोजच्या घडामोडी घडणारा हा प्रश्न आहे कचरा कंपन्या। एजी इन्व्हायरो, बीव्हीजी कंपनी या कंपन्यामुळे नागपूर शहर त्रस्त आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे। नागपूर शहरातील जनतेचं आरोग्य धोक्यात आहे। या कचरा कंपनीचे लोक स्ट्राईकवर असतात 8-8 दिवस। लोकांच्या घरातनं कचरा जमत नाही, मग लोक रस्त्यावर आणून टाकतात। या कंपन्यांवर कोणाचंही नियंत्रण नाही। मागच्या महानगरपालिकेच्या मीटिंग मध्ये खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी, गडकरी साहेबांनी आदेश दिले। या सभागृहात आम्ही प्रवीण दटकेजी, आम्ही राऊत साहेब सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेस मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं की याची आम्ही समिती नमूद चौकशी करू। आता त्याला 6 महिने झाले आणि मला वाटतं की बावनकुळे साहेब सुद्धा त्या मीटिंगला होते। तर या कचरा कंपन्यांना आपण का बरं इथे राखून ठेवत आहोत? यांचा 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला, त्यांना पुन्हा का रिन्यू? जर चांगली कामगिरी असेल, कोणाच्याच तक्रार एकट्या स्पेसिफिक आहे अध्यक्ष साहेब, हा अतिशय महत्वाचा आहे। मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलं नाही, परंतु ही माझी काँग्रेसचा, मी भाजपाच्याही सगळ्याच आमदारांची मागणी आहे की या कचरा कंपन्यांमुळे नागपुरात त्यांची प्रतिमा खराब होत आहे। तर यावर सरकार काही उपाययोजना करून त्याचा कंत्राट रद्द करणार आहे काय? कारण की मंत्री महोदयांनी मागच्या वेळेस सभागृहात उत्तर दिलं होतं की याची आपण चौकशी समिती नेमू। चौकशी समिती झाली नाही, उलट त्याच्यानंतर त्याचं ॲग्रीमेंट रिन्यू केल्याचं कळतं। तर या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहे हा माझा प्रश्न आहे। आणि बीव्हीजीच्या संदर्भातलं उत्तर मीच दिलं होतं। आपण त्याची चौकशी लावली अध्यक्ष महोदय। खरं तर हा प्रश्नाचा त्याच्यामध्ये हे नाही, पण तरी सुद्धा आपण त्याची चौकशी लावली आहे। आपल्याकडे चौकशीचा अहवाल आलेला आहे आणि त्या अहवालानुसार निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करतो। मंत्री महोदयांनी सांगितलं